आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता स्कोर बरोबरीचा असल्यामुळे तुमच्या टीमला चान्स मिळतोय। तुम्ही सांगा आता कोणता खेळ खेळाल? केरसुनी। बस का आरती वहिनी? दिशा, तुला कळत नाही असं खेळतात? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला खरंच कळलं नाही ते कसं झालं। नाही नाही, त्यांची काही चूक नाही। माझंच काय झालं? ये बस। बाबा, काय झालं तुला आरती? कशी पडलीस ग? बाळा, अरे देवा, आता तुला खेळता येणार नाही ग। अहिल्या, आरती आपली स्ट्रॉंग खेळाडू होती, आता तीच नाही खेळू शकणार। आता पण तिच्याऐवजी कोणाला तरी खेळावंच लागेल ना। आता कोण खेळणार? पारू, तू घेशील आरतीची जागा? वहिनी, पण तिचा काय दामिनी, बास। माझ्या मनात नसतानाही मी दिशाला टीम मध्ये घेतलं आणि पारूला टीमच्या बाहेर ठेवलं, पण आता टीमला पारूची गरज आहे। त्यामुळे आता ह्यापुढे जसं मी म्हणेन तसंच होणार। हो आई, बरोबर आहे। बाळा, देशील ना आपल्या टीमची साथ? वय लक्ष्मी काकू, आपल्या टीमला जिंकवण्यासाठी मी जीवाचं रान करेन आणि आपली टीम जिंकवूनच राहील। ठीक आहे, आता तुम्ही पुढच्या खेळाची तयारी सुरू करा। पारू मॅडम लवकरच रेडी होऊन येतील। हाँ संजू चल। हाँ चल। जा बाळा, आलेच। बघितले का, आलीस ना टीम मध्ये? कारण किर्लोस्करांची मोठी सून तूच आहेस। याचा अर्थ देवाने पण इशारा दिलेला आहे। त्याला मान्य आपलं नातं। मी आले। नऊवारी नेसू? क्या बात आहे, मला तुला नऊवारी मध्ये नटलेलं बघायचं आहे। झालं पण आले जाऊ। बरोबर, माझी इच्छा पूर्ण झाली। दिशा थांब। प्रिया बरोबर पारू खेळ। पारू, तू कायम किर्लोस्कर कुटुंबासाठी उभी राहिलीस, प्रसंगी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही केलीस। मला खात्री आहे आज सुद्धा तू लढशील आणि उत्तम खेळशील। देवी आई, तुम्ही इतका विश्वास ठेवलाय माझ्यावर, तुमचा शब्द मी खोटा ठरू देणार नाही।
सुखी राहा. पारू सुंदर दिसतेस. कशी मी नाचू या गावचा त्या गावचा माई नाही आला खेळणी नाही मला. कशी मी नाचू या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला. कशी मी नाचू. सावकाश ग. ये बस. कसं काय पडली मॅडम? काय प्रिया, ठीक आहेस ना बाळा? अरे हे नक्की पद्मावतीच काम आहे. आपल्या दोन्ही स्ट्रॉंग टीम मेंबर्सना इंजर्ड केलंय तिने. चले ओके. थांब सिद्धू थांब. आदित्य, आपण कितीही आरोप केले ना तरी पद्मावती उडवूनच लावणार. आता सगळ्यात आधी आपल्याला हा विचार करायचा आहे की प्रियाच्या जागी खेळणार कोण. अगदी बरोबर. हे घ्या पाणी. जानू बाळा, मला माहितीये तुझ्या पायाला दुखापत झालीये, पण आता आपल्या टीमला तुझी गरज आहे. प्रियाच्या जागी तू खेळ खेळशील का ग? बघ ना, म्हणजे पायाला काही बांधून वगैरे तुला काळजीपूर्वक असं करता आलं तरी करशील का? आई मला 5 मिनिटं देतेस का प्लीज? जयंत चल ना, आपण डॉक्टरांना कॉल करून त्यांच्याशी एकदा बोलून घेऊयात. आम्ही आलोच. जयंत प्लीज मला समजून घे ना. हे बघ, मला खरंच माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करावंसं वाटतं आणि आता मीच अशी एक व्यक्ती आहे जी त्यांना मदत करू शकणार आहे. पण हे सगळं तुझ्या परवानगीशिवाय पॉसिबल नाही आहे जयंत. मी तुझ्या परवानगीशिवाय तुझ्या इच्छेविरुद्ध माझ्या घरच्यांना मदत करू शकणार नाही. म्हणून सांगते, दे ना मला परवानगी. बोल ना जयंत.